गोष्ट तुमच्यापासून लपवते म्हणून मी चुकीची आहे किंवा ते लोक बरोबर आहेत हे असं नाही आहे. पण काही गोष्टी लपवलेल्या चांगल्या असते, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून पण समजणार नाही आहेत. त्यामुळे मी ही गोष्ट लपवते तुमच्यापासून. मला मान्य आहे हे चुकीचं आहे. मी बोलत नाही याचा फायदा घेताय का तुम्ही? म्हणजे तुम्ही तुमची हद्द सोडली ना तर मला पण माझी हद्द सोडावं लागेल. मी माझ्या तोंडात जे काही वाईट शब्द निघतील ना तर तुम्हाला वाईट वाटेल की मी अशी आहे तशी आहे. त्यामुळं मला माझी हद्द सोडायला किंवा मला तुमची जागा दाखवायला लावू नका. माझ्यामुळं घर फुटलं, माझ्यामुळं फॅमिली वेगळी झाली असं टॅग लावू नका तुम्ही माझ्यावरती. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. कसं सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर थंबनेलला जे मी काही फोटो लावला आहे, कमेंट लावले ते तुम्ही वाचले असेल. जर नाही वाचली तर मी पुढे लावेलच, तुम्ही ते नक्की वाचा. आणि अजून काही कमेंट होते ते मी कमेंट म्हणण्यापेक्षा ते मेसेजेस होते ते मी डिलीट केलेत, कारण ते बरोबर नाही आहे. मला नाही वाटलं की ते तुम्हाला दाखवावे, तर ते मेसेज मी तुम्हाला नाही दाखवणार. मी स्वतःहून ते डिलीट केले कारण मला पण ते वाचून नव्हते वाटत, त्यामुळे मी ते डिलीट करून टाकले. नव्हतं लावायचं, म्हटलं तुम्हाला नको सांगायला. पण तुम्हाला कसं वाटतं माहिती आहे का, नाही असं नसतं, हे काय पण सांगते उगाच काय पण कंटेंट घेते. कोणाला जोर नसतो आलो आपल्या काही पर्सनल गोष्टी, पर्सनल मॅटर असं सोशल मीडियावर आणायला. पण तुम्हाला मी जे बोलते ते खोटं वाटतं आणि जर मी त्याच्याविषयी बोलले तर तो तुम्हाला कंटेंट वाटतो. ही तुमची चुकी आहे. तर असू द्यात, मी जे खरं खोटं असेल ना ते तुम्हाला सांगत असते. माझं काय म्हणतात, माझ्या चॅनलचं नावच आहे म्हणजे डेली ब्लॉग बनवून तर माझ्या आयुष्यात जे चढ उतार येतात मी तुम्हाला दाखवत असते. नाहीतर दुसरं काय तर दाखवत असतं तर मी माझ्या चॅनलचं नाव वेगळं ठेवलं असतं, त्यात काही विषय नाही. तर ती कमेंट तुम्ही बघितली असेल, नाही बघितलं तर पुढे लावेलच बघा. पण मेन गोष्ट सांगते की त्या व्यक्तीचा गैरसमज आहे आणि तिनं मला आधी सांगते, तिनं मला आत्ताच नाही आहे मला मेसेज केला, ह्याच्या आधी पण ती सारखी तेच म्हणायची की तू स्वतःहून आली आज, नवऱ्याला घेऊन आली आज, तुला एकत्र राहावं वाटत नाही, तुला सगळी ओढ तुझ्या माहेरची आया आणि असं तसं लय काय जशी आत्ता पण ती तशीच बोलली आहे. म्हणजे घर फोडलं, असं केलं तसं केलं. तुम्हाला काय माहीत आहे माझ्या माहेरबद्दल किंवा सासरबद्दल? आधीची माझी फॅमिली म्हणजे कशी होती ना आता काही वेगळे झालेत म्हणून काय मी केलं तुम्हाला काहीच माहीत नाही. तर तुम्ही त्या गोष्टीवर बोलत जाऊ नका, तुम्ही लोड घेत जाऊ नका आणि मला पण लोड देत जाऊ नका. शेवटचं सांगते, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीवरच तुम्ही बोला, जे माहीत नाही त्यात तुम्ही शिरू नका. आणि ती मला अशी पण बोलली होती की मी एक पण रिप्लाय नाही केला, ती सतत मला तशा मेसेज करत असते. मी काय बोलत नाही, म्हणलं कसं शब्दानं शब्द वाढतो जास्त बोलल्यानंतरला, तर मी काहीच बोलत नाही. बोल पाहिजे तुला काय बोलायचं ते बोल, मला माहीत आहे ना कशासाठी आम्ही आलो कशासाठी नाही आलो. जे माझ्या पहिल्यापासून ब्लॉग बघतात ना त्यांना माहीत आहे की काय कारण होतं आणि मी सांगितलं आहे. पण आता ते खोटं कारण असेल किंवा खरं कारण असेल ते मला माहिती आहे. आता मी तुम्हाला खरं कारण सांगू शकत नाही. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं, काय गोष्टीनं सांगितलेलंच बऱ्या, आपण आपल्या मनात ठेवलेल्या चांगल्या सांगून चव्हाट्यावर आणण्यात काय फायदा नसतो. त्यामुळे मी ते सांगितलं नाही तुम्हाला. आणि मला माहीत पण नाही की मी याच्यापुढे तुम्हाला सांगेल का नाही सांगेल ती. तर तिला वाटतं आहे की आम्ही असंच भांडणं करून आलो किंवा मी सांगितले आमची भांडणं वगैरे काहीच झाली नव्हती. भांडणं झाली असते तर मी सासरी गेली नसते या किंवा जे आहेत आम्ही जातो. आणि एक गोष्ट क्लिअर करते की हो मी सासरी जाते, पण तिथं मी व्हिडिओ घेतला तरी मी एकटी दिसते किंवा सोनू दिसते किंवा तिचं पप्पा दिसतात. माझ्या घरातले कोणी दिसत नाही कारण त्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नाही आहेत. आणि मी स्वतः व्हिडिओ शूट केव्हा करते, जेव्हा ते रानात गेलं असतील. आता ते आम्ही रानातच राहतो पण थोडंसं आहे 5 मिनिटाचं अंतर पण नाही रानात जायला, पण ते जेव्हा पाण्यावर असतात किंवा काय करत असतील रानात तेव्हा मी ते व्हिडिओ शूट करते. त्यांच्यासमोर मी कॅमेरा पण पकडत नाही आणि फोन पण हातात धरत नाही, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटत नाही आहे. काम भलं ना आपण भलं असं त्यांचं आहे. आणि मी माहेरी सारखी जात नाही. तुम्ही माझं ब्लॉग बघा. मी कधी गेले होते माहिती आहे का, लास्टला ह्याला गेले होते नवरात्रीमध्ये. त्याच्यानंतर ना यांचा एक्सचेंज झाला ना तेव्हा गेले होते, ते पण काम होतं म्हणून गेले. आणि त्याच्यानंतर ना आत्ता गेले होते, ते पण काम होतं म्हणून गेले होते. असं फिरायला म्हणून, राहायचं म्हणून किंवा मम्मीला मदत म्हणून ह्याच्यासाठी गेले नव्हते. आणि तुम्हाला काय माहिती हो, मी सासरी मदत करत नाही आहे. असं कुठली सासू म्हणत नाही आहे की बाई तू बसून खा, मी स्वयंपाक बनवते, तू काय करू नकोस, अशी कुठली सासू म्हणत नाही. तुम्हाला काय माहिती, मला तिथे गेल्यानंतर आराम भेटत असेल, मम्मीच तिकडे गेल्यानंतर काम करते. तुम्ही काय बघितलं मम्मीच तिकडे गेल्यानंतर काम केलं? मी कपडे धुणे एवढं केलं म्हणून मम्मीला मदत केली झालं का? आणि ते आपलं कर्तव्यच आहे ना, करायलाच पाहिजे. एक दिवस तिला आराम नको का आपण द्यायला? रोज तीच करते, तिच्याकडून आपल्याकडून तिला काय अपेक्षा नसतील का तिने यावं करावं म्हणून. आणि खरं सांगते,
कपडे आमची पण जास्त असतात त्याच्यात. सोनू जास्त कपडे घाण करते आणि काम चालू असल्यामुळे तिचे सतत कपडे बदलावे लागतात आणि भाऊ काम करू लागते, तर त्याला पण दिवसातून 2-3 कपडे तरी होऊन जातात. कधी सिमेंट आणाय गेला, हे आणाय गेला, त्यामुळे कपडे जास्त पडले असतात. मग मी धुतले कपडे. भांडी घासताना तुम्ही मला कधी बघितलं, स्वयंपाक करताना कधी तुम्ही मला बघितलं, किंवा मम्मी काम करते तिला काम करताना मदत करू लागितलं, हे तुम्ही कधी मला बघितलं. फक्त कपडे धुतले, ते पण मी आत्ता तुम्हाला दाखवलं, तर ते सारखं तुम्ही त्याला टोमणं देणार का? आणि सासरे मी करती, मरती, पण मी ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे, तर मी सासरे काहीच करत नाही का? आणि इकडचं एक गोष्ट दाखवली तर मी माहेरी जाऊन सगळं काम करते, आईला मदत करते. मला तिकडचीच ओढ आहे आणि सगळ्यांना तिकडचीच ओढ असते. सगळ्या लेडीजला आपल्या माहेरचीच ओढ असते. मी काही दुनियेतली एकटी नाही आहे की मला माहेरची ओढ आहे म्हणून. आणि ओढ असणं म्हणजे ना, ते वेगळंच नातं असतं की जावं, मम्मीच तिकडं राहावं, एन्जॉय करावं, ती ओढ असते. अजून कसली ओढ असायला पाहिजे? तुमचं विचार इतकं, आणि ते कमेंट ते लिहिली का नाही त्याच्यावरूनच कळतंय की हे कसं विचारांचं असेल, कसं नसेल. पण कमेंट लिहायला तरी सुचलं, हेच लय महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. मस्त. तुम्ही माझे दुश्मन आहे का मी तुमचे दुश्मन, हेच मला कळत नाही. सारखं मी ब्लॉग करू शकते, आणि आता मी शेवटचं आता बघणार आहे ह्याच्या पुढं काय मेसेज येईल का नाही, तर मी ब्लॉग करून टाकणार आहे. नकोच असं वाटतं ना, सपोर्ट करणाऱ्याला ब्लॉग का करायचं? पण हे सपोर्ट नाही आहे, पाय खेचणं झालं, याला सपोर्ट म्हणत नाही. आज म्हणजे ठरवलं होतं की आज दुसरा व्हिडिओ शूट करायचा, पण काही कारणास्तव हाच व्हिडिओ शूट करावा लागला मला. म्हणजे तुम्ही म्हणता होते दुसऱ्या चॅनलचं, 2 चॅनलचं काय झालं, तो व्हिडिओ शूट करणार होती मी, पण तुम्ही मला असले व्हिडिओ शूट करायला भाग पाडता आणि परत माझ्या कंटेंटवर बोलता. तुम्ही पहिल्यांदाच मला बोलू नका ना की मी किती करेक्ट आहे, किती चूक आहे. मला ते तुम्हाला सांगावं लागणार नाही. मी जे व्हिडिओ टाकते ते बघा, त्याच्यावर सांगा हा व्हिडिओ चुकला, तो व्हिडिओ चुकला. माझ्या लाईफबद्दल जाऊ नका. ह्याच्या पलीकडे पण हाय, आमचं काहीतरी अस्तित्व आहे. आत्ताच गेले होते, काल का परवाच गेले होते मी, कालच गेले होते सासरी. पण काही कारण गेलो होतो, सोनूला इथंच ठेवून गेलो होतो का नाही, तर मग तो आम्हाला तिथं जास्त व्हिडिओ घेणं किंवा काहीच नाही, फक्त 15-20 मिनिटाची कागदपत्र घ्यायची होती, घेतले. आतमध्ये गावात गेलो, जिथं आम्ही राहणार होतो गावामध्ये गेलो, ग्रामपंचायतीत गेलो, तिथं काम केलं आणि लगेच आलो, कारण सोनू शाळा सुटायला आली होती. तर सासूबाई तर घरी नव्हते, सासरे होते. त्यांनी विचारलं सोनूला नाही आणली का, तर म्हटलं नाही, ती शाळेत गेली, एवढं बोललो आणि आलो. घरी पण गेलो नाही, आम्हाला डबल घरी जायचं होतं, साफसफाई करायची होतं, यायचं होतं, पण सोनूला न नेल्यामुळं नाही झालं. म्हणजे तिथं डबल जाणं नाहीच झालं. आणि जर गेलो असतं तर त्यांनी आम्हाला फोर्स केला असता, राहावा, आणि आम्ही राहिलो असतो. आणि राहिलं तरी पण शूट घेतलं नसतं मी, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी पटतच नाही. तू आमच्या माघारी काय पण कर किंवा आम्ही नसताना काय पण कर, आम्हाला घेऊ नको, असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून मी त्यांना घेऊ शकत नाही. तर माझे पप्पा पण व्हिडिओमध्ये दिसत नाही, तर तुम्ही त्यांना पण नाव ठेवणार का? माझे पप्पा पण म्हणतात की तुला काय करायचं ते कर, पण मला तरी घेऊ नकोस. माझी मम्मीच काय नसतं, माझी मम्मी येत असते. भाऊ पण म्हणतो ए बाई, तू काय करायचं ते कर, मला काय घेऊ नकोस. मग त्यांना असं नाव ठेव. एखाद्याची इच्छा असते, त्यांची इच्छेनं ते येतील जातील, असं असतं. का आपलं उठलं की सुटलं नावं ठेवायला तुम्ही मोकळंच, असं करू नका हो. अक्षरशः मला जेव्हा माहेरी जेवढं काम नसतं ना, तेवढं इकडं काम असतं. मी तिकडे किती लेट उठते, इकडे लवकर उठावं लागतं, स्वयंपाक बनवावं लागतो, एवढे सगळे कपडे असते, ते झाडून बिडून, अंगणातलं झाडून, रानातलं करा, या सगळ्या गोष्टी मी दाखवू शकत नाही. माझे व्हिडिओ पण येत नाही तिकडे गेल्यानंतर, तुम्हाला माहीत आहे किती बिझी असते. एकतर नेटवर्क नसतं, काही नसतं, तुम्हाला नाहीच कळणार. माझं आयुष्यच तुम्हाला नाही कळणार. आणि मेन महत्त्वाची गोष्ट, आम्ही तिथनं भांडणं करून नाही आलो, आणि मी तुम्हाला सांगणार पण नाही आलो की कशासाठी आलो या कशासाठी नाही. खरं कारण मी तुम्हाला कधीच नाही सांगणार, कधीच म्हणजे कधीच. मी स्वतःहून सांगते, काय गोष्टी लपवलेल्या चांगल्या असते त्या. मला तर वाटते की गोष्ट तुमच्यापासून मी लपवते ना, तीच माझ्यासाठी योग्य आहे. आता तुम्ही म्हणताल की तू चुकीच असतील म्हणून तू म्हणजे तू चुकीची आहेस म्हणून तू लपवतेस, किंवा तू चुकीची आहेस म्हणून आले असतील. आता ते तुमचे माइंड, तुमचे विचार, सगळं काही तुमचं, तुम्ही जसा विचार कराल तसे आहे मी. चांगलं केलं तर चांगलं आहे, वाईट केलं तर वाईट आहे. मला आता ह्याच्यावर स्पष्टीकरण द्यायचं नाही तुम्हाला. आणि कायमस्वरूपी आम्ही इथं राहायला नाही आलो, आमचं तिकडे जागा आहे, घर आहे, आम्ही तिथे जाणार पण होतं. कायमचं आम्ही घर सोडून नाही आलो. आणि जर आमचा तिकडच्या लोकांशी वाद असता तर आम्ही गेलो पण नसतो. आता आम्ही जाईल पुढच्या महिन्यात, किंवा आता यात्रा आहे ना तेव्हा जाणारच आहे, तर तुम्हाला तिथं बघायला भेटेलच. जाऊ दे, मला जास्त काही बोलायचं नाही, जेवढं बोलायचं तेवढं बोलून घेतलं आहे मी. बाकी तुम्ही जसा विचार करचाल, पण तुमचे हात सोडू नका, नाहीतर मला पण माझे हात सोडावं लागेल, एवढं सांगेल.